बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला विधान परिषद निवडणूक संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे एकहाती बहुमत, शिवसेनेकडे एकाच मतदारसंघात तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमताचा आकडा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत तर पुणे आणि परभणी हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। विधान परिषदेच्या जागांबाबत प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे संतापले। काही पत्रकारांनी त्यांना थांबवल्यावर एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांशी बोलले। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत चर्चा। ठाणे, संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार। पुढील 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट। रविवारच्या शिंदे शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता। भेटीदरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। उमेदवार म्हणून बबियाच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारासोबत। भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावडे, बंटी भांगडे यांसोबत। भाजपनं फोडाफोडीचा उत्सव सुरू केलाय। 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू आहे, वडेट्टीवारांचा आरोप। तर घोडेबाजार झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, बंटी भांगडे यांचं आव्हान। रायगड, रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीची चिन्ह। महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। जागा सोडू नये, लोकसभा जिल्हा परिषद स्तरावर सेनेवर अन्याय झाल्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना। गोगावलेंच्या मुलाला उमेदवारी देण्याचा आग्रह। आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींवर केलेली टीका निंदनीय। मोदी देशाचे असली धुरंधर, ज्यांनी आरोप केले ते महादलिंदर। सपकाळांच्या मोदींवरील वक्तव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोडपेंनी उमेदवारी अर्ज घेतला। दिलीप खोपडेंनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोपडेंच्या नावाची चर्चा। नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढणार, दिलीप खोपडेंची प्रतिक्रिया। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक। विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून बॅनरबाजी। मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची तयारी। शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार। विकास लवांडे यांना जामीन मंजूर। 30,000च्या जात मुचलक्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर। वारकरी संप्रदायासंदर्भातील वक्तव्यावरून लवांडेंना अटक झाली होती। मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा। पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद। हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाहीत, पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। शिवसेना ठाकरे गटाचे कळंब नगर परिषदेतील गटनेते संजय मुंदडा यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सेनेकडे इच्छुकांची गर्दी। नागपूरमधील दृश्यांत चतुर्वेदी, किरण पांडव आणि यवतमाळमधील सुमित बाजोरिया, सलीम खेतानी इच्छुक। काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीकडे सुद्धा उमेदवारीची मागणी केली। कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक झालेत, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात।
कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय, कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात, मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका. फडणवीस संवेदनशील नेते असल्याचा माझा भ्रम संपला, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंची उद्या दिल्लीमध्ये बैठक, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत फडणवीस चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री बैठकीमध्ये उपस्थित असतील, गिरीश महाजन यांची माहिती. कांदा प्रश्नी रोहित पवारांच्या नेतृत्वात मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन, कांद्याला किमान 25 रुपये किलो भाव देण्याची मागणी, तर विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक घ्या, रोहित पवार यांची सरकारवर टीका. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला, चांदवडमध्ये आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड, आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा. पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले, तर तिकडे सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन, इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून काँग्रेस आक्रमक, ट्रम्प बोले मोदी डोले अशी अवस्था झाली, प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला प्रति किलो अवघा ₹1.25 भाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त, गंगापूर बाजार समितीच्या गेटसमोर कांदा फेकून आंदोलन, वैजापूर महामार्गावरील आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प, कांद्याला प्रति क्विंटल 100 ते 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी, शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजेत, कांदा प्रश्नावरून अण्णा हजारेंची सरकारवर टीका. कांद्याला 3,000चा दर मिळालाच पाहिजे, वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा, तर नाशिकच्या कांदा द्राक्षाबाबत फक्त शरद पवार निर्णय घ्यायचे, शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. महागाई वाढली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. पुण्यात आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू, जमावबंदी काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी, इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना. दिल्लीत सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ, दिल्लीतील नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे इतका होता. शालेय साहित्य देखील 20 ते 25% महागलं, यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका. आठवड्यातून 3 दिवसच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा, महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी, इंधन दरवाढीमुळे शाळेच्या बस सेवांवर परिणाम. स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये वाढ, स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये भाजीपाला महागला, इंधन दरवाढ आणि वाढत्या तापमानामुळे कोकणात येणाऱ्या सर्वच भाज्यांचे दर 120 रुपये किलोच्या घरात, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमधून येणाऱ्या भाज्यांची आवक मंदावली. जालन्यातील वाटूर फाटामध्ये डिझेल भरण्यावरून हाणामारी, 2,000चे डिझेल का भरत नाही असं सांगत मॅनेजरला मारहाण, पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली, दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.